तर सरपंच हत्या प्रकरणातला मास्टरमाइंड वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा दाखल करा अशी मागणी जरांगेंनी केली आहे। सरपंच हत्या प्रकरणी सर्व आरोपींवर मकोका लावण्यात आलाय, मात्र वाल्मिक कराड हत्या प्रकरणाचा आरोपी नसल्याने त्याच्यावर मकोका नाही आणि त्यामुळेच कराडवर 302 लावण्याची मागणी जरांगेंनी केली आहे। तुम्ही अर्धवट कारवाई जर करणार असली, वेगळ्या वेगळ्या आरोपीला वेगळी म्हणजे खंडणीतल्या आरोपीला वेगळी कारवाई, खुनातल्यांना वेगळे कारवाई, तर याच्यातून थोडंसं मग लक्षात येतं की तुम्ही दुजाभाव तर करणार नाही आहेत ना, देशमुख कुटुंबाची तुम्ही फसवणूक तर करणार नाही आहेत ना, अशी शंका येते। कारण मोका हा सगळ्याला लागायला पाहिजे, आज अर्धवट लोकांना लागला असं समजतं। ते 6 आरोपीसह जी साखळी राहिली आणखीन धरायची ती खूप मोठी, ही सगळी पकडून यांना 6 आरोपी करा 302 मध्ये। तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय द्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नसल्याची प्रतिज्ञा संतोष देशमुखांच्या बहिणीने केलेली आहे आणि न्याय मिळेपर्यंत अनवाणी चालणार असण्याची घोषणा संतोष देशमुखांच्या बहिणी झालेल्या आहे। मोर्चामध्ये सहभागी झालात, काय भावना आहेत नेमकं? मोठ्या संख्येने जे आहे तो मोर्चा या ठिकाणी काही नाही, लवकरात लवकर नाही का आरोपी पकडला पाहिजे आणि लवकरात लवकर त्याला फाशी शिक्षा दिली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे आमची। तुम्ही मोर्चामध्ये अनवाणी पाहिलं? मी माझ्या म्हणजे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही, असंच मी फिरणार। माझ्या भावाला आज मी चालते तर एक खडा टोचला तर मला किती वेदना होतात, माझ्या भावाने किती वेदना सहन केल्या, मी त्याचं म्हणजे हे पण करू शकत नाही, माहिती आहे का? मला तरी पण एवढं माहिती नाही, आम्हाला मोबाईल बघू देत नाही, आम्हाला एवढं माहित नाही। जर त्याचे म्हणतात असं ऐकता थोडं त्याची जर घटना आम्हाला कळाली ना तर असं वाटत नाही आम्हाला की आम्ही कोण राहतोच का नाही असं।